अकोलेच्या तहसील कार्यालयामध्ये गेल्या 40 वर्षांपासून पिटिशन रायटरचे काम करणाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली। दरम्यान तहसील कार्यालयामध्ये एक स्वतंत्र हॉल यापूर्वी पिटिशन रायटर यांना देण्यात आला होता आणि त्या हॉलमध्ये बसून दस्तऐवजी लेखन काम होते। मात्र आता नवीन इमारत झाल्यामुळे त्या ठिकाणी स्वतंत्र जागा या पिटिशन रायटर करता उपलब्ध नाही। दरम्यान त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह हा याच व्यवसायावर होत असून शासन नोंदणीकृत पिटिशन रायटर आहेत। त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे पिटिशन रायटर करता स्वतंत्र खोली किंवा बसण्याची व्यवस्था करावी अशी मागणी पिटिशन रायटरकडून जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। आम्ही विद्यमान जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेटण्यासाठी आलो आहे। आम्ही गेल्या 40 वर्षापासून तहसील कार्यालयामध्ये पिटिशन रायटरचा हा व्यवसाय करून आमच्या कुटुंबाचा चरित्र चालवत आहोत आणि यापूर्वी तहसील कार्यालयामध्ये पिटिशन रायटरला बसण्याचा एक स्वतंत्र हॉल होता। त्या हॉलमध्ये बसून आम्ही सर्व अर्जनिस किंवा दस्तऐवज लेखाचे काम करत होतो। परंतु नवीन इमारत झाल्यामुळे त्या ठिकाणी आमच्याकरता अशी स्वतंत्र जागा उपलब्ध नाही। त्याच्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आमची विनंती करू इच्छितो की आम्हाला बसण्याची जागा उपलब्ध करून द्यावी, कारण आमची हे प्रमुख मागणी आहे आणि आमच्या कुटुंबाचा आम्ही त्या व्यवसायावर कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहोत। तर आमची विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना की त्यांनी आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी। त्याप्रमाणे मुद्रांक विक्रेते आहेत, पिटिशन रायटर आहेत आणि बाहेर जे लोक बसलेले आहेत त्यांचं त्या लोकांना परमिशन नसूनही ते बाहेर बसतात। तर मला असं वाटते की आमचा विचारपूर्वक विचार करावा, हीच आमची एक नम्र निवेदन आहे।